न हि ज्ञानेन सदृश्य पवित्रमिह विद्यते। विद्येची आराध्य देवता माता सरस्वती हिच्या चरणी वंदन करून अज्ञानरूपी अंधार दूर करणाऱ्या ज्ञानाच्या या मंदिरात मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। ज्यांच्या परिक्रमाने ही भूमी पावन झाली ते छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी शिक्षणाचे दारे सर्वांसाठी खुली केली, ते महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक आरक्षणाचे जनक रयतेचा राजा राजश्री शाहू महाराज आणि लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या सर्व महापुरुषांच्या महान स्मृतीस आणि महान विचारांना मी प्रथम त्रिवार अभिवादन करतो। आज या रिदम 2025-26 स्नेहसंमेलनासाठी उपस्थित असलेल्या परिसरातील सन्माननीय ग्रामस्थ, आपल्या शाळेवर विश्वास ठेवणारे आदरणीय पालक, निमंत्रित पाहुणे आणि माझ्यासमोर बसलेले उद्याच्या भारताच्या भविष्य असलेले लाडके विद्यार्थी मित्रांनो, आपण या सर्वांचे मी मनापासून स्वागत करतो। आज जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा साई इंटरनॅशनल स्कूलच्या स्थापना वेळेचा तो विचार माझ्या डोळ्यासमोर येतो। ग्रामीण भागातील मुलांनी केवळ शेती आणि स्थानिक कामापुरतेच मर्यादित न राहता त्यांनी न्यूयॉर्क, लंडन आणि दिल्लीतील मुलांच्या खांद्याला खांदा लावून स्पर्धा करावी या जिद्दीतून या शाळेची पायाभरणी झालेली आहे। दर्जेदार शिक्षण, रास्त दर आणि संस्काराची जोड हे आमचे सुरुवातीपासूनचे विजन राहिलेले आहे। 2025-26 हे वर्ष आमच्यासाठी खऱ्या अर्थाने यशोगाथेचे वर्ष राहिले आहे। मला सांगताना सार्थ अभिमान वाटतो आहे की आपल्या शाळेचा निकाल 100% लागलेला असून बहुतांशी विद्यार्थी हे विशेष प्रावीण्याने या ठिकाणी चमकले आहेत आणि त्यांनी यश संपादन केलेले आहे। केवळ परीक्षेतच नव्हे तर विविध क्रीडा प्रकारात आपले विद्यार्थी तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय यामध्ये चमकले आहेत। त्याचबरोबर शिष्यवृत्ती परीक्षा, ऑलिम्पियाड परीक्षा, शासकीय चित्रलेखा परीक्षा आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये देखील आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोहर उमटवलेली आहे। येथे मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते। आज शाळेच्या परिसरामध्ये विद्यार्थ्यांकडून मेहनत करून घेणारी शाळा ही जी आपल्या शाळेची ओळख निर्माण झाली आहे ती आम्हाला कोणत्याही जाहिरातीपासून मिळालेली नाही आहे, तर ती आमच्या शिक्षकांचे कष्ट आणि विद्यार्थ्यांच्या घामातून निर्माण झाली आहे। आम्ही केवळ शिकवत नाही तर विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी त्यांच्याकडून सातत्याने सराव आणि मेहनत करून घेतो। म्हणूनच आज आपण ही यशाची शिखरे पाहू शकत आहात। आम्ही केवळ स्वप्ने पाहत नाही तर ती प्रत्यक्षात उतरवतो। आज आपल्या शाळेत सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा, अद्ययावत संगणक कक्ष आणि एक समृद्ध वाचनालय आहे। त्याच पद्धतीने स्मार्ट क्लासरूमच्या माध्यमातून आम्ही जागतिक दर्जाचे शिक्षण या ठिकाणी आपल्या दारी आणले आहे। सुरक्षित प्रवासासाठी या ठिकाणी बसेसची व्यवस्था केलेली आहे। मुलांच्या आरोग्यासाठी आम्ही विविध शिबिरे या ठिकाणी घेत असतो। त्यांना चांगल्या दर्जाचं शुद्ध पाणी मिळावं यासाठी पाण्याची चांगली व्यवस्था या ठिकाणी आहे, शुद्ध पेयजल आहे। त्याच पद्धतीने असंख्य अशा पायाभूत सुविधांनी आम्ही या ठिकाणी शाळा समृद्ध केलेली आहे आणि चांगल्या गोष्टींना आम्ही नेहमीच प्राधान्य देत राहतो। शिक्षणाला केवळ पुस्तकी न ठेवता यावर्षी आपल्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रकारांमध्ये सुवर्ण पदके मिळवून
शाळेचे नाव उंचावलेले आहे. यामध्ये विविध क्रीडा प्रकार आहेत. त्याच पद्धतीने आपले विद्यार्थी हे विविध कला गुणांनी समृद्ध आहेत. त्यामध्ये आपले विद्यार्थी संगीतामध्ये, कला, क्रीडा या सगळ्या गोष्टींमध्ये पुढे आहेत. तसेच विद्यार्थ्यांना आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी यासाठी आपल्याकडे संस्कृतीसुद्धा चांगल्या पद्धतीने जोपासली जाते. विविध कार्यशाळांचे या ठिकाणी आयोजन केलेले असते. आज स्टेजवर जो आत्मविश्वास तुम्हाला विद्यार्थ्यांच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे तो या सगळ्या उपक्रमांची फलश्रुती आहे. भविष्यासाठी आम्ही मोठे संकल्प या ठिकाणी जोडलेले आहेत. येणाऱ्या वर्षामध्ये आम्ही विद्यार्थ्यांकडून कोडिंग, रोबोटिक्स लॅब या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांसाठी सुरू करत आहोत, जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थी तंत्रज्ञानाच्या या युगात मागे राहणार नाहीत. तसेच विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी या ठिकाणी आम्ही इयत्ता 8वी पासूनच MPSC UPSCचे मार्गदर्शन केंद्र आणि त्याच्या बॅचेस सुरू करणार आहोत. खेळाडूंसाठी आपण अद्ययावत या ठिकाणी स्पोर्ट कॉम्प्लेक्सची निर्मिती करणार आहोत आणि भव्य क्रीडांगण आणि विविध क्रीडा प्रकारांसाठी आपण या ठिकाणी ग्राउंडच्या निर्मितीसाठी प्राधान्य देणार आहोत. आपणास मी सांगू इच्छितो ही सर्व प्रगती मी माझ्या एकट्याची नाही म्हणत. या ठिकाणी रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या आपल्या शाळेच्या प्राचार्य रोशनी आयरे मॅडम, त्याच पद्धतीने सर्व शिक्षक वृंद, बस चालक आणि आमचे सेवक कर्मचारी या सर्वांच्या सांघिक कार्यक्रमामुळे आज साई इंटरनॅशनल स्कूल एक ब्रँड बनला आहे. या सर्व कर्मचाऱ्यांच्या निष्ठेला मी सलाम करतो. तसेच पालकांसाठी तुमची मुले ही आमची संपत्ती आहे. आम्ही शाळेत त्यांना पैलू पाडण्याचे काम करतो, पण घरी त्यांना प्रेमाने आणि अभ्यासाचे वातावरण देण्याचं काम तुमचं आहे. मुलांच्या हातातून मोबाईल काढून पुस्तक कसं देता येईल या गोष्टीकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. तुमचा विश्वास ही खरी आमची ताकद आहे. या कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी मदत केली आहे या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि मी या सर्वांचा ऋणी आहे. तर चला मग आपल्या मुलांच्या या कलागुणांचा आनंद आपण घेऊया. शिक्षण हे जगाला बदलण्यासाठी वापरता येणारे सर्वात शक्तिशाली अस्त्र आहे. या नेल्सन मंडेलाच्या या विचारांची आठवण करून देऊन मी या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, थँक्यू सो मच. आपण जे बहुमूल्य मार्गदर्शन